श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी 26 डिसेंबर पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चना पूजा, महानैवेद्य सहभाग योजना आदी प्रकारच्या सर्व पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात। 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याची सुरुवात 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 पासून सुरू होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। याबाबत मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता। यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली। भाविकांना पूजेची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे। यापूर्वी पहिल्या टप्प्यात 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर, दुसऱ्या टप्प्यात 1 जानेवारी ते 31 जानेवारी, तिसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 जुलै, तसंच चौथ्या टप्प्यात 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चना आणि पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती। यात भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आता 5व्या टप्प्यात 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीतील सण, उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशींच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा आणि महानैवेद्य सहभागी योजना, तसंच 1 ते 31 जानेवारी कालावधीत तुळशी अर्चना पूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल। याबाबतची अधिक माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे 25,000, 11,000 तसंच पाद्यपूजेसाठी 5,000, तुळशी अर्चना पूजेसाठी 2,100 तसंच महानैवेद्य सहभाग यात्रेसाठी 7,000 इतकं देणगी मूल्य आहे। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या ज्या विविध पूजा असतात त्याचं बुकिंग आपण ऑनलाईन पद्धतीने गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे। 2025 मध्ये 1 जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत त्याला चांगला असा भाविकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविकांना त्याचं बुकिंग सुद्धा करता येऊ लागलेलं आहे। त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्याचप्रमाणे 2026 मध्ये सुद्धा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वच पूजा त्याचं ऑनलाईन बुकिंग आपण करणार आहोत। सुरुवातीला आपण 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, त्याचप्रमाणे महानैवेद्य हे सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने त्याचं बुकिंग करणार आहोत। याचं बुकिंग मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती येणाऱ्या 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आपण त्याचं ओपन करणार आहोत।